जय शिवराय, जय भीम, जय लवजी। महायुतीच्या सरकारने, शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना आणली, त्याबद्दल त्याचा आभार मानतो। ती सर्वसामान्यांसाठी तुम्ही ती केली हे लक्षात ठेवा। तर तुम्ही फार आगडोम केली, म्हणजे ते अनाजी पंत, देवेंद्र फडणवीस, शिंदेसाहेब यांनी सगळ्यांनी बोंब मारली की ह्याचा बाकीचे लोक पण फायदा घेतात, म्हणजे महाविकास आघाडीचे। अहो ते का तुमच्या घरची आहे का? ते ह्याच तुमच्या माझ्या गोरगरीबांचे ते टॅक्समध्ये आलेला आहे पैसा, त्यातनं तुम्ही देणार आहे। तुम्ही काय तुमच्या खिशातले देणार आहे का? हा झाला पहिला मुद्दा। आणि तुम्ही जे पुढं ते आव आणला ना की आम्ही महिलांसाठी, भगिनींसाठी किती काम करू शकतो, म्हणून आम्ही माझी लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही। पण तुम्ही काय केलं? पंढरपूरला तुम्ही फक्त बघायला गेलतात की कशी योजना झाली, कशी नियोजन आहे हे पाहण्यासाठी गेलात। पण त्यात माझ्या गोरगरीब जनतेच्या, त्या तुमच्या पंढरपूरच्या त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अक्षरशः मारलं। त्यांना मारलं, मला त्यांचे उद्योग व्यवसाय पाडवून टाकले। आणि तुम्ही काय सांगता? एकीकडे तुम्ही आव आणता की तुम्ही महिलांच्या बाबतीत काय तुमच्या आदर्शाने, काय तुमच्या योजना, काय तुमच्या भावना आहेत, आणि त्या तुमच्या भावनेकाल दिसले। माझे मित्र पार्थ बिनरे यांनी ते काल अख्ख्या फेसबुक लाईव्हला सगळं दाखवलं। पार्थ बिनरे हे तिथले पंढरपूरचे आहेत, हे लक्षात ठेवा। आणि त्यांनी ती योग्य भूमिका मांडली। त्यामुळं जे तुम्ही आव आणताय ना, माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही आणली महिलांच्या बाबतीत, खोटं बोलू नका, हे लक्षात ठेवा। येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला तुम्हाला हीच माझी बाय जनता, हीच माझी महिला भगिनी तुम्हाला योग्य वेळ जागा दाखवते, लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।